विद्यार्थी मित्रो, आजचा आपला न्यू टॉपिक आहे सुपरपोजिशन ऑफ दी वेव्स। हा पेपर फर्स्ट मधला टॉपिक आहे मुलांनो। आता सुपरपोजिशन ऑफ द वेव्स मीन्स टू और मोर वेव्स ट्रॅव्हल सायमल्टेनियसली इन सेम मीडियम। ज्या वेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स एखाद्या मीडियममधून ट्रॅव्हल होत असतील तर त्या ठिकाणी ही कंडिशन मुलांनो फॉर्म होते। आता ॲक्च्युली सुपरपोजिशन ऑफ द वेव्स हे वेव्हचं प्रिन्सिपल आहे, पण ह्या प्रिन्सिपललाच काय म्हटलं जातं, वेव्हची प्रॉपर्टी सुद्धा म्हटली जाते मुलांनो। आता सुपरपोजिशन ऑफ द वेव्स हा टॉपिक जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्या ब्रॅकेटमध्ये दिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे। बेसिकली हे क्वेश्चन्स म्हणजे तुमचं काय असतं तर ह्या टॉपिकचा बेस असतो बघा। व्हॉट इज वेव्ह मोशन? व्हॉट इज वेव्ह मोशन मुलांनो? टू ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट और टू ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम वन पोजिशन टू अनदर पोजिशन इज कॉल्ड ॲज वेव्ह मोशन। म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर करणं किंवा एका पोजिशनपासून दुसऱ्या पोजिशनला एनर्जी पाठवणं यालाच म्हणायचं मुलांनो वेव्ह मोशन। लक्षात आलं? आता वेव्हची डेफिनेशन काय असते? ट्रान्सफर ऑफ एनर्जी। लक्षात आलं? फक्त वेव्हची डेफिनेशन काय असते मुलांनो? ट्रान्सफर ऑफ एनर्जी। आणि वेव्ह मोशनची डेफिनेशन काय? ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट और ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पोजिशन टू अनदर पोजिशन। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज वेव्ह पल्स? आता वेव्ह पल्स म्हणजे काय मुलांनो? तर आपली जी सिनोसॉइडल वेव्ह असते म्हणजे जी कंप्लीट वेव्ह फॉर्म असते तर त्या वेव्ह फॉर्मचा एक छोटासा भाग किंवा छोटासा तुकडा त्या तुकड्याला किंवा त्या पार्टला किंवा त्या डिस्टर्बन्सला आपण काय म्हणतो? वेव्ह पल्स म्हणतो मुलांनो। लक्षात आलं? वेव्ह पल्स म्हणजेच काय? एका कंप्लीट वेव्हचा छोटासा भाग। लक्षात आलं? त्याला म्हणायचं मुलांनो वेव्ह पल्स। स्मॉल डिस्टर्बन्स ऑफ दी वेव्स त्याला काय म्हणायचं मुलांनो? वेव्ह पल्स। नेक्स्ट क्वेश्चन काय? व्हॉट आर कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स? वेव्हच्या कॉमन प्रॉपर्टीज काय आहेत मुलांनो? तर बघा, वेव्ह ट्रान्सफर फ्रॉम एनर्जी वन पॉइंट टू अनदर पॉइंट। लक्षात आलं? एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत एनर्जी ट्रान्सफर केली जाते मुलांनो, बट इट कॅनॉट ट्रान्सफर मास। पण त्या ठिकाणी कोणतंही मास एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत ट्रान्सफर केलं जात नाही। लक्षात आलं? किंवा अजून काय सांगता तुम्ही? व्हॉट आर द कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स? याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? स्पीड असेल, फ्रिक्वेन्सी असेल, फेज असेल। लक्षात आलं? ह्या सगळ्यात काय आहेत मुलांनो? वेव्हच्या कॉमन प्रॉपर्टीज आहेत की ह्या प्रॉपर्टीजमुळं ती वेव्ह काय होते मुलांनो? डिस्क्राईब होते किंवा एक्सप्लेन होते। व्हॉट हॅपन्स व्हेन वेव्ह प्रपोगेट्स? वेव्ह एखाद्या मीडियममधून प्रपोगेट होते म्हणजेच काय करते किंवा काय होतं तर सांगायचं सरळ की ज्यावेळी एखादी वेव्ह एखाद्या मीडियममधून प्रपोगेट होते त्यावेळेस ती वेव्ह एनर्जी ट्रान्सफर करते। नेक्स्ट क्वेश्चन काय? व्हॉट आर मेकॅनिकल वेव्स? आता वेव्हचा हा टाईप आहे मुलांनो। वेव्ह बघा, वेव्हचा हा काय मुलांनो? टाईप आहे। व्हॉट आर दी मेकॅनिकल वेव्स? मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय? 11th मध्ये तुम्ही साऊंड नावाचा जो टॉपिक शिकलाय त्या साऊंड नावाच्या टॉपिकमध्ये तुम्हाला मेकॅनिकल वेव्हचा मीनिंग दिलेला आहे। काय डेफिनेशन आहे? दोज वेव्ह रिक्वायर्ड टू मीडियम फॉर दी प्रोपोगेशन इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्स। म्हणजे ज्या वेव्हजला एका पोजिशनपासून दुसऱ्या पोजिशनला जाण्यासाठी किंवा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला जाण्यासाठी मीडियमची गरज लागते अशा वेव्हजला मेकॅनिकल वेव्हज असं म्हणायचं। त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय मुलांनो? साऊंड वेव्हज। साऊंड वेव्हला जर आपल्याला पास करायचं असेल, ट्रान्सफर करायचं असेल तर त्या ठिकाणी मीडियमची गरज लागते। विदाउट मीडियम साऊंड एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाऊ शकत नाही आणि म्हणून स्पेसमध्ये आपलं जे संभाषण आहे ते एकमेकांपर्यंत पोहोचलं जात नाही कारण स्पेसमध्ये मीडियम नाही। लक्षात आलं? नेक्स्ट क्वेश्चन काय बघा?
व्हॉट आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, हा सुद्धा वेव्हचा एक टाईप आहे मुलांनो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सुद्धा तुम्हाला 11th मध्ये दिलेलं आहे. काय डेफिनेशन आहे, दोज वेव्ह प्रोपोगेट विथ मीडियम और विदाउट मीडियम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे ज्या वेव्हजला ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची गरज लागत नाही त्या वेव्हजला काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. किंवा दोज वेव्ह डू नॉट रिक्वायर्ड टू मीडियम फॉर दी प्रोपोगेशन. म्हणजे विदाउट मीडियम जी वेव्स काय होते, प्रोपोगेट होते, म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाते, अशा वेव्हजला काय म्हणायचं मुलांनो, काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय मुलांनो, सन रेज. म्हणजे सूर्यापासून येणारी जी काही सन रेज आहेत किंवा जे काही किरण आहेत मुलांनो, हे काय आहेत मुलांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. कारण सूर्य आपल्यापासून खूप दूरवरच्या अंतरावरती आहे आणि मीडियम काही अंतरापर्यंतच आहे, लक्षात आलं. त्यानंतर कोणतंही मीडियम त्या ठिकाणी प्रेझेंट नाही, तरीसुद्धा सूर्यांची किरणं आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणून जी सनलाईट आहे किंवा सन रेज आहेत ह्या सगळ्या काय मुलांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, हाव आर मेकॅनिकल वेव्स डिफरंट फ्रॉम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे मेकॅनिकल वेव्स ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हपेक्षा कशा वेगळ्या आहेत, तर सरळ सांगता येतं आपल्याला की मेकॅनिकल वेव्स रिक्वायर्ड टू मीडियम फॉर द प्रोपोगेशन अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स डू नॉट रिक्वायर्ड टू प्रोपोगेशन. म्हणजे ज्या वेव्सला मीडियमची गरज लागते प्रोपोगेशनसाठी अशा वेव्सला मेकॅनिकल वेव्स म्हणायचं, आणि ज्या वेव्सला मीडियमची गरज लागत नाही अशा वेव्सला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणायचं. नेक्स्ट काय म्हटलं शेवटचा क्वेश्चन, व्हॉट आर दी साऊंड वेव्स. साऊंड वेव्ह काय आहे, तर साऊंड वेव्ह इज मेकॅनिकल वेव्स टू रिक्वायर्ड मीडियम टू प्रोपोगेट वन पॉईंट टू अनदर पॉईंट और वन पोझिशन टू अनदर पोझिशन. म्हणजे हे सगळे बेसिक क्वेश्चन जर तुम्हाला समजले तर हा टॉपिक मुलांनो समजायला सोपा जातो. पण प्रत्येक टॉपिकला काही बेसिक क्वेश्चन्स दिलेत, ते क्वेश्चन्स तुम्ही वाचले पाहिजेत, त्या क्वेश्चनचा अभ्यास केला पाहिजे, त्या क्वेश्चनचा अर्थ समजून घेतला पाहिजे, तर तुम्हाला तो टॉपिक मुलांनो समजायला सोपा जाईल किंवा स्टडी करताना तुम्हाला अडचणी येणार नाही. आता इंट्रोडक्शन बघा ह्या टॉपिकची काय आहे. You may be familiar with different waves like water waves, sound waves, light waves, mechanical waves, electromagnetic waves, etc. आपल्या आजूबाजूला आपण अनेक प्रकारच्या वेव्स बघतो. त्यामध्ये लाईट वेव्ह असतील, साऊंड वेव्स असतील, लक्षात आलं, वॉटर वेव्स असतील किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतील. तुम्हाला ते प्रत्येकामध्ये काहीतरी तुम्हाला चेंज दिसतो, काहीतरी डिफरंट दिसतो. बघा काय म्हटलं त्यांनी, A mechanical wave is disturbance produced in elastic medium due to periodic vibrations of particles of the medium about their respective mean position. म्हणजे पूर्ण पॅरेग्राफमध्ये सांगितले की मेकॅनिकल वेव्स काय करते, ज्यावेळेस एखादी मेकॅनिकल वेव्ज मीडियममधून पास होत असताना त्या मीडियमला ती डिस्टर्ब करते म्हणजेच काय करते, तर त्या ठिकाणी ज्या मीडियमचे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स व्हायब्रेट होतात. व्हायब्रेट झाल्यामुळे ते पोझिशन चेंज करतात, आपली जागा बदलतात, आणि जागा बदलत असताना ती एनर्जी काय करतात, पुढं ट्रान्सफर करतात. पण त्यासाठी जे मीडियम लागतं मुलांनो, ते कोणतं मीडियम पाहिजे, इलॅस्टिक मीडियम. इलॅस्टिक मीडियम म्हणजेच काय, की ज्यावेळी वेव्ह एखादी मीडियममधून पास होत असेल त्यावेळेस त्या मीडियममधले पार्टिकल आपली पोझिशन चेंज करतात आणि वेव्ह पास होऊन गेल्यानंतर ते पार्टिकल परत त्या मीडियममध्ये आहे त्या पोझिशनला काय होतात, फिक्स होतात. अशा मीडियमला आपण काय म्हणतो, इलॅस्टिक मीडियम. लक्षात आलं. म्हणजे मेकॅनिकल वेव्स ज्यावेळी एखाद्या मीडियममधून पास होत असते तर त्या मीडियमला आपण काय म्हणतो, इलॅस्टिक मीडियम. आणि हे इलॅस्टिक मीडियममध्ये जे व्हायब्रेशन्स होतं त्या पार्टिकलचं ते कसं असतं मुलांनो, पिरियडिक व्हायब्रेशन. पिरियडिक व्हायब्रेशन म्हणजेच काय मुलांनो, एखादी गोष्ट जर सतत एका सारख्याच वेळेत रिपीट होत असेल तर त्या गोष्टीला आपण पिरियडिक म्हणतो. तर ह्या ठिकाणी जे व्हायब्रेशन्स आहेत
ते सेम टाइम इंटरवलमध्ये काय होतात, आपली जागा आपली पोझिशन बदलतात, म्हणून त्या ठिकाणी शब्द काय वापरलाय मुलांनो, पिरियॉडिक व्हायब्रेशन्स. नेक्स्ट लाईनला काय म्हणलंय बघा, इन दिस प्रोसेस एनर्जी अँड, बघा, इन दिस प्रोसेस एनर्जी अँड मोमेंटम आर ट्रान्सफर फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्ट. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, तर एक पार्टिकल काय करतो, एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट झाल्यानंतर तो काय करतो, दुसऱ्या पार्टिकल एनर्जी ट्रान्सफर करतो. ती एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळे दुसरा पार्टिकल काय करतो, व्हायब्रेट होतो. तो काय करतो, परत पुढे एनर्जी ट्रान्सफर करतो. अशा पद्धतीनं ती एनर्जी काय होते, एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत ट्रान्सफर केली जाते. दस ए वेव्ह फ्रॉम वन, बघा, दस ए वेव्ह कॅरीज और ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. अशा पद्धतीनं काय केली जाते, तर त्या ठिकाणी एनर्जी एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत ट्रान्सफर केली जाते किंवा वाहून नेली जाते. बट देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर और पार्टिकल्स ऑफ द मीडियम इन विच द वेव्ह ट्रॅव्हल्स. म्हणजे ज्यावेळी ही एनर्जी ट्रान्सफर होत असते एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत, त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा पार्टिकल आपली जागा चेंज करत नाही, आपली पोझिशन चेंज करत नाही, किंवा कोणत्याही प्रकारचं मॅटर आपली पोझिशन चेंज करत नाही. फक्त काय चेंज होते, एनर्जी काय होते, एका पार्टिकलपासून पुढच्या पार्टिकलला पास होते. बघा, अनदर टाइप ऑफ वेव्ह नोन ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. वेव्ह तर दुसरा एक प्रकार आहे, त्या वेव्हजला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. काय म्हटलंय बघा, डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर दी प्रोपोगेशन, दीज आर नॉन मेकॅनिकल वेव्ज. म्हणजे ह्या वेव्हला कोणत्याही मटेरियल मीडियमची गरज लागत नाही, म्हणून ह्या वेव्हजला आपण काय म्हणतो, नॉन मेकॅनिकल वेव्ह सुद्धा म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला दुसरा एक शब्द आहे मुलांनो, तो माहित पाहिजे तुम्हाला, काय, नॉन मेकॅनिकल वेव्हज. वी हॅव स्टडीड साऊंड वेव्हज. तुम्ही 11वी मध्ये शिकलेला आहात साऊंड वेव्हज बद्दल. वी हॅव स्टडीड साऊंड वेव्हज, देअर प्रॉपर्टीज अँड व्हेरियस फिनॉमिना लाईक इको, रिव्हर्ब्रेशन, डॉपलर इफेक्ट रिलेटेड टू दीज वेव्हज अर्लियर इन क्लासेस. म्हणजे त्या साऊंड वेव्हशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट होत्या, फॉर एक्झाम्पल इको असेल, डॉपलर इफेक्ट असेल, रिव्हर्ब्रेशन असेल, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही 11वीच्या सिलेबसमध्ये तुम्ही कंप्लीट केलेला आहात. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी मेकॅनिकल वेव्हज, कॉमा, रिफ्लेक्शन ऑफ दीज वेव्हज, कॉमा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, कॉमा, व्हेरियस फिनॉमिना लाईक फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज, कॉमा, बीट्स अँड देअर ॲप्लिकेशन. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर मेकॅनिकल वेव्ह शिकायचे आहे, त्याचबरोबर काय शिकायचं आहे, रिफ्लेक्शन ऑफ द वेव्ह शिकायचं आहे, त्याचबरोबर सुपरपोजिशन ऑफ द वेव्हज. म्हणजे ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला काय करायचे आहेत आजच्या टॉपिकमध्ये, किंवा इथून पुढे आपल्याला टॉपिकमध्ये काय करायचं मुलांनो, अभ्यासायचे आहेत किंवा त्याचा स्टडी करायचा आहे. आता याच्यानंतर ही इंट्रोडक्शन जी मुलांना आहे, ह्या इंट्रोडक्शनमध्ये ज्या गोष्टी ऐकल्या तुम्ही किंवा ज्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण ह्या टॉपिकचा मुलांना बेस असतो. कोणत्याही टॉपिकची इंट्रोडक्शन ही खूप महत्त्वाची असते. CETसाठी बघा, CETसाठी ही इंट्रोडक्शन फार महत्त्वाची राहते मुलांनो. एखादा दुसरा प्रश्न इंट्रोडक्शनवरती सुद्धा विचारला जाऊ शकतो, आणि म्हणून प्रत्येक टॉपिकची इंट्रोडक्शन मुलांनो वाचलीच पाहिजे, तर तुम्हाला त्या टॉपिकचा अर्थ समजतो. आता ह्या टॉपिकमध्ये जो आपला पहिला पॉईंट आहे मुलांनो, प्रोग्रेसिव्ह वेव्हज. आता प्रोग्रेस मुलांनो म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रगती. एखाद्या गोष्टीमध्ये वाढ होत असेल, एखाद्या गोष्टीचा विकास होत असेल, तर आपण त्याला प्रोग्रेस म्हणतो. आता ह्या ठिकाणी जर नाव आलंय बघा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ह्या वेव्हला अजून एक नाव आहे मुलांनो, ट्रॅव्हलिंग वेव्ह. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्हला दुसरं नाव काय मुलांनो, ट्रॅव्हलिंग वेव्हज. म्हणजे जी सतत काय होते, ट्रॅव्हल होते, जी सतत काय होते, ट्रान्सफर होते, अशी वेव्हज, त्या वेव्हजला आपण म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. म्हणजेच
एखादी वेव्ह एखाद्या मीडियममध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जात असेल तर त्या वेव्हजला प्रोग्रेसिव्ह वेव्स किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह आपण म्हणणार. बघा, प्रोग्रेसिव्ह वेव्स. हॅव यू सीन रिपल्स क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ वॉटर व्हेन स्टोन इज ड्रॉप्ड इन इट. तुम्ही लहानपणी किंवा आत्ता सुद्धा जर एखाद्या तळ्याकाठी बसला असाल किंवा विहिरीकाठी बसला असाल किंवा नदीकाठी बसला असाल आणि त्या शांत पाण्यामध्ये जर तुम्ही एखादा दगड काय केला, फेकला, दगड फेकल्यानंतर त्या पाण्यामध्ये तरंग निर्माण होतात आणि ते तरंग निर्माण झाल्यानंतर तुम्ही ते बघितलेले असतील. बघा, आता हे जे तरंग आहेत ते बघा, द वॉटर इज डिस्प्लेस्ड. आता ह्या ठिकाणी जे तरंग निर्माण झाले ते तरंग फक्त एका डायरेक्शनला झाले का मुलांनो? नाही. द वॉटर इज डिस्प्लेस्ड लोकली वेअर द स्टोन ॲक्च्युअली फॉल्स इन वॉटर. म्हणजे दगड फेकल्यानंतर जे पाणी आहे ते पाण्यामध्ये जे तरंग झाले काय झाले? सगळ्या डायरेक्शनला मुलांनो निर्माण झाले. द डिस्टर्बन्स स्लोली स्प्रेड्स अँड डिस्टन्स पार्टिकल गेट डिस्टर्ब्ड फ्रॉम देअर पोझिशन ऑफ रेस्ट. आणि अशामुळं त्या पाण्यातले जे काही पार्टिकल्स आहेत ते काय झाले? डिस्टर्ब झाले. डिस्टर्ब झाल्यामुळं त्यांनी काय केली? आपली पोझिशन चेंज केली. ते पार्टिकल कोणत्या पोझिशनला होते मुलांनो? रेस्ट पोझिशनला. म्हणजे पाणी ज्यावेळी शांत होतं त्या पाण्यातले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स सगळ्याचे सगळे रेस्ट पोझिशनला होते. पण जेव्हा तुम्ही दगड फेकला, दगड फेकल्यामुळं काय झालं? ते जे पाणी आहे ते पाण्यामध्ये तरंग निर्माण झाले. हे तरंग का निर्माण झाले? कारण त्या ठिकाणी असणारे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल डिस्टर्ब झाले. डिस्टर्ब झाले म्हणजे काय झालं? त्यांची जी रेस्ट पोझिशन आहे ती काय झाली मुलांनो? बदलली आणि ते व्हायब्रेट झाले. द वेव्ह डिस्टर्ब्स द पार्टिकल्स फॉर शॉर्ट ड्युरेशन ड्युरिंग इट्स पाथ. आणि काही वेळानंतर ती जी वेव्ह आहे मुलांनो काय झाली? थांबली किंवा काही वेळापर्यंत ती वेव्ह तशीच काय झाली? कंटिन्यू राहिली. दिस पार्टिकल ऑसिलेट्स अबाउट देअर पोझिशन ऑफ रेस्ट फॉर शॉर्ट टाइम. म्हणजे जे पार्टिकल्स होते ते पार्टिकल्स काय झाले? तर त्याच्या मेन पोझिशनपासून काय झाले? व्हायब्रेट झाले काही सेकंदासाठी किंवा काही वेळासाठी. मुलांनो, मेन पोझिशन म्हणजेच काय? जी पोझिशन आपली काय असते? फायनल पोझिशन असते. ज्या पोझिशनला आपण काय राहतो? कंटिन्यू थांबतो अशा पोझिशनला आपण काय म्हणतो? मेन पोझिशन. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळी तुम्ही घरातून बाहेर पडता, बघा घरातून तुम्ही बाहेर पडता परत तुम्ही तुमच्या घरी रिटर्न येता, म्हणजे तुमचं घर ही तुमची काय मुलांनो? मेन पोझिशन. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्ही परत कुठे येणार आहात मुलांनो? घरी येणार आहात. म्हणजे पार्टिकल ज्या पोझिशनला रेस्ट होतो ते पार्टिकलची काय असते मुलांनो? मेन पोझिशन. म्हणजे दगड टाकल्यानंतर जे पार्टिकल व्हायब्रेट्स होतात, लक्षात आलं? ते व्हायब्रेट्स होताना कुठं व्हायब्रेट होतात? अलॉंग टू मेन पोझिशनला. दे आर नॉट बॉडीली मूव्ह फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह पोझिशन. म्हणजेच ते पार्टिकल आपली जागा बदलतात का? नाही. तर पार्टिकल काय करतात? त्या ठिकाणी जो डिस्टर्बन्स आहे तो काय करतात? प्रत्येक पार्टिकल टू पार्टिकल काय करतात? पुढं पास करतात. दिस डिस्टर्बन्स कॉज्ड बाय स्टोन इज ॲक्च्युअली वेव्ह पल्स. Stone is actually wave pulse. It is disturbance caused locally for the short duration. म्हणजे दगड टाकल्यामुळे तो डिस्टर्बन्स तयार झाला आणि तो डिस्टर्बन्स काय झाला? पुढं पास झाला आणि त्या ठिकाणी कंप्लीट वेव्ह तयार झाली. बघा मुलांनो, मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की पल्स किंवा वेव्ह पल्स म्हणजेच काय? तर वेव्हचा छोटासा भाग म्हणजे ते सगळे डिस्टर्बन्स काय झाले? कंटिन्यू झाले आणि कंटिन्यू झाल्यामुळं त्या ठिकाणी वेव्ह फॉर्म झाली. म्हणजे आपले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन का महत्त्वाचे आहेत? कारण पुढं टॉपिकमध्ये ते प्रश्न तुम्हाला किंवा ते शब्द सतत रिपीट होत राहतात. त्यामुळे ते शब्दांचा अर्थ माहीत असणं मुलांनो गरजेचं आहे. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये काय म्हटलं बघा? ए वेव्ह इन विच डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन द मीडियम. काय म्हटलं बघा? ए वेव्ह इन विच डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन द मीडियम ट्रॅव्हल इन गिवन डायरेक्शन कंटिन्युअसली. म्हणजे जो डिस्टर्बन्स आहे तो काय होतो? निर्माण होतो आणि का कोणत्याही डायरेक्शनला काय होतो मुलांनो? कंटिन्युअसली राहतो. लक्षात आलं? त्या ठिकाणी डायरेक्शन अशी कोणतीही फिक्स नाही. एनी डायरेक्शन म्हणजे जो डिस्टर्बन्स आहे तो डिस्टर्बन्स काय होतो मुलांनो? कंटिन्युअसली तसाच राहतो. विदाउट एनी डॅम्पिंग अँड
ऑब्स्ट्रॅक्शन फ्रॉम वन पार्टिकल टू अनादर पार्टिकल, म्हणजे कोणताही अडथळा किंवा कोणत्याही अडथळ्याविना ते काय राहतं, कंटिन्युअसली फॉर्म राहतं. इज प्रोग्रेसिव्ह ऑर ट्रॅव्हलिंग वेव्ह, आणि या वेव्हलाच किंवा अशा वेव्हलाच काय म्हणायचं मुलांनो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा काय म्हणायचं, ट्रॅव्हलिंग वेव्ह. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्ह, बघा उदाहरण दिलं त्यांनी, साऊंड वेव्ह विच इज प्रेशर वेव्ह कन्सिस्टिंग ऑफ कॉम्प्रेशन अँड रेअरफ्रॅक्शन ट्रॅव्हलिंग अलॉंग डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ दी वेव्ज. म्हणजे आपण ज्यावेळी मित्रांशी बोलतो, आईशी बोलतो किंवा कोणाशी बोलताना आपल्या तोंडातून पडणारा जो आवाज आहे तो आवाज मीडियममधून पास होत असताना त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन आणि रेअरफ्रॅक्शन, आकुंचन आणि प्रसरण होतं, आणि ह्या पद्धतीनं तो आवाज काय करतो, दुसऱ्या पॉईंटपर्यंत, दुसऱ्या पोझिशनपर्यंत काय होतं मुलांनो, ट्रान्सफर होतो. म्हणून साऊंड वेव्ह ही कसली वेव्ह झाली मुलांनो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, किंवा ह्या साऊंड वेव्हलाच आपण काय म्हणू शकतो, ट्रॅव्हलिंग वेव्ह असं सुद्धा म्हणू शकतो. लक्षात आलं. आता त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बघा आता हे सगळं आपण जे बघितलं हा सगळाच्या सगळा मुलांनो इंट्रोडक्शन पार्ट आहे. म्हणजे याच्यावरती बोर्डवरला कोणताही क्वेश्चन विचारला जात नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यावरचे जे प्रश्न असतात ते CETसाठी खूप महत्त्वाचे राहतात. बघा थोडक्यात आपण परत एकदा रिवाइज करू. बघा आपण काय बघितलं, सुपरपोजिशन ऑफ दी वेव्ज. सुपरपोजिशन ऑफ द वेव्ज म्हणजेच काय मुलांनो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज एका सेम मीडियममधून पास होत असतील तर त्या प्रिन्सिपलला, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, सुपरपोजिशन ऑफ दी वेव्ज म्हणायचं. त्यानंतर मुलांना काय बघितलं आपण, क्वेश्चन बघितले. क्वेश्चन कोणते, जे ब्रॅकेटमध्ये दिलेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात आलं. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, वेव्ह मोशन म्हणजे काय बघितलं. वेव्ह मोशन म्हणजेच काय, ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पॉईंट टू अनादर पॉईंट किंवा ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पोझिशन टू अनादर पोझिशन. त्यानंतर काय बघितलं आपण, वेव्ह पल्स. वेव्ह पल्स म्हणजेच काय मुलांनो, डिस्टर्बन्स म्हणतो आपण, किंवा वेव्हचा छोटासा जो भाग असतो त्याला काय म्हणायचं, वेव्ह पल्स असं म्हणायचं. त्यानंतर क्वेश्चन काय बघितलं आपण, व्हॉट आर द कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्ज. वेव्ह डिस्क्राईब करण्यासाठी, वेव्ह एक्सप्लेन करण्यासाठी ज्या कॉमन प्रॉपर्टीज त्या कोणत्या मुलांनो, स्पीड असेल, फेज असेल, फ्रिक्वेन्सी असेल, ॲम्प्लिट्यूड असेल, ह्या सगळ्या काय आहेत मुलांनो, कॉमन प्रॉपर्टीज ऑफ दी वेव्ज आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट हॅपन्स वेन वेव्ह प्रपोगेट्स. ज्यावेळी एखादी वेव्ह मीडियममधून प्रपोगेट होते काय होतं, तर सरळ सांगायचं की त्या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर होते, पण त्या ठिकाणी मास ट्रान्सफर होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट आर मेकॅनिकल वेव्ज. मेकॅनिकल वेव्ज म्हणजेच काय मुलांनो, ज्या वेव्ह ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची गरज लागते, दोज वेव्ह रिक्वायर्ड टू मीडियम फॉर दी प्रपोगेशन इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्ज. त्यानंतर क्वेश्चन काय बघितलं आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, दोज वेव्ह डू नॉट रिक्वायर एनी मीडियम फॉर दी प्रोपोगेशन. ज्या वेव्जना मीडियमची गरज लागत नाही त्या विथ मीडियम और विदाउट मीडियम काय होतात, प्रोपोगेट होतात, म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल होतात. त्या वेव्जला आपण काय म्हटलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. त्यानंतर काय म्हटलंय, हाऊ आर द मेकॅनिकल वेव्ज डिफरंट फ्रॉम द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे मेकॅनिकल वेव्ज आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ह्या एकमेकांपेक्षा किंवा या दोघांमधला फरक काय आहे, तर तुम्हाला सांगितलं मी, मेकॅनिकल वेव्ज रिक्वायर्ड टू मीडियम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज डू नॉट रिक्वायर एनी मीडियम. लास्ट क्वेश्चन, व्हॉट आर साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह काय आहे, तर साऊंड वेव्ह आर द मेकॅनिकल वेव्ज. त्यानंतर आपण इंट्रोडक्शन बघितलं. इंट्रोडक्शनमध्ये मेकॅनिकल वेव्सची रिलेटेड पॉईंट्स बघितले. त्यामध्ये सांगितले की जी वेव्ह ट्रान्सफर होत असते, ट्रान्सफर होत असताना त्या मीडियममधून जात असताना त्या ठिकाणचे जे पार्टिकल काय होतात, व्हायब्रेट होतात, पण ते मीडियम कसं पाहिजे मुलांनो, इलॅस्टिक मीडियम पाहिजे. आणि हे व्हायब्रेशन होत असताना त्या ठिकाणी काय होतात, एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर होतो, पण त्या ठिकाणी कोणतंही मॅटर किंवा कोणतीही पार्टिकलची पोझिशन चेंज होत नाही. हे आपण मेकॅनिकल वेव्हजमध्ये बघितलं. त्यानंतर काय बघितलं आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला दुसरं एक नाव आहे. काय नाव आहे मुलांनो, नॉन मेकॅनिकल वेव्हज. कारण ह्या वेव्हजला मीडियमची गरज लागत नाही, म्हणून त्या वेव्हजला आपण काय म्हणतो, नॉन मेकॅनिकल वेव्हज म्हणतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की ह्या टॉपिकशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आपण ह्या
अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन असेल, सुपरपोजिशन ऑफ द वेव्ज असेल, लक्षात आलं, बीट्स असेल, स्टेशनरी वेव्ज असेल, हे सगळे पॉईंट आपण काय करणार आहोत ह्या टॉपिकमध्ये कंप्लीट करणार आहोत. आणि त्यानंतर आपण काय केला, प्रोग्रेसिव्ह वेव्ह हा पॉईंट काय केला, स्टार्ट केला. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजेच काय मुलांनो, जी वेव्ह एनी डायरेक्शनला कंटिन्युअसली ट्रॅव्हल राहते अशा वेव्जला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हटलं जातं, किंवा अशा वेव्जला काय म्हटलं जातं मुलांनो, ट्रॅव्हलिंग वेव्हसुद्धा म्हटलं जातं. ही या टॉपिकची मुलांनो इंट्रोडक्शन आहे. काय अडचण असेल तुम्ही विचारू शकता, किंवा एखादा शब्द समजला नसेल वाचताना तो सुद्धा तुम्ही विचारू शकता. उद्याच्या तासाला आपण काय बघणार आहोत, प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स. धन्यवाद.